मराठा समाज आज आपण आपल्या जे साखळीपासून चालू होतं त्याची सांगता करत आहोत। सुरुवात आपली 30 तारखेला सोमवारी झाली। त्यानंतर साखळीपासून सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दिवशी सर्वजण आपण एकत्र आलो आणि पहिला दिवस हा सर्वांचा मग डिंगोरे असेल, बल्लालवाडी असेल, नेतूर, माहेवाडी, तुमशेत, पिंपळगाव, जोगा, ऐनेवाडी, उदापूर, मड, तारगाव असे सर्व गावांनी एकत्र येऊन पहिला दिवस आपण साखळी उपोषणाला सुरुवात केली। त्यानंतर आपण साखळी उपोषणाला सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या दिवशी डिंगोरे ह्या गावाने साखळी उपोषणाचा जो भार असतो तो स्वीकारला। त्यानंतर तिसऱ्या दिवशी नेतळ, माळवाडी, चौथ्या दिवशी पिंपळगाव, जोगा अशा सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने आपण हे साखळी उपोषण चालू ठेवलं होतं। त्यानंतर काल शिष्टमंडळ जरंगे पाटलांच्या भेटीला गेल्यानंतर जरंगे पाटील आणि शिष्टमंडळाची कमीत कमी 4 तास मीटिंग चालू होती। त्याच्यामधून त्यांची साधक बाधक चर्चा झाली। साधक बाधक चर्चा होत असताना माजी न्यायमूर्ती गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी हे जरंगे पाटलांसोबत चर्चा करत होते। चर्चा करत असताना त्यांनी जरंगे पाटलांकडे टाइम मागितला, कारण की मधल्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जे शिष्टमंडळ होतं त्यांनी फक्त मराठवाड्यातील जे दाती आहे कुंडीचे ते तपासणी केली। त्यामध्ये सरकार पूर्णपणे फेल ठरलं, कारण की जरंगे पाटलांची जी मागणी होती का सकल मराठा समाजाला म्हणजे महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला सरसकट कुंडी प्रमाणपत्र पाहिजे हे सरकारच्या ध्यानात आलं नव्हतं, कारण की मधल्या काळामध्ये जी व्यापकता वाढली आणि सकल मराठा समाज महाराष्ट्रातला एकवटला, त्यामुळे सरकारला ही काही जमलं नाही। सरकार त्याच्यामध्ये अक्षरशः फेल ठरलं। तर त्यानंतर जेव्हा न्यायमूर्ती, कारण की मागे जे आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं त्यामध्ये माजी न्यायमूर्ती गायकवाड असतील, त्यानंतर तटकरे असतील, हे साहेबांनी आपल्याला त्यावेळेस आरक्षण मिळवून देण्यासाठी खूप मोठी भूमिका बजावली होती। कारण की कसं असतं, विश्वास ठेवायला लागतो। तो विश्वास जरंगे पाटलांनी त्या न्यायमूर्तीवर ठेवला, सरकारवर ठेवलेला नाही। तर त्यांनी सगळं मराठ्यांना म्हणजे महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी किंवा सकल मराठ्यांना कुंडी प्रमाणपत्र मिळण्यासाठी थोडा अभ्यासाची गरज आहे। थोडा वेळ मागून घेतला। वेळ मागत असताना न्यायमूर्तीवर विश्वास ठेवून जरंगे पाटलांनी फक्त 40 दिवसच वेळ देण्याचं ठरवलं, पण नाही, ते बोलले की आम्हाला पुरेपूर 2 महिने पाहिजे। तर 2 महिन्याचा वेळ हा त्यांना दिलेला आहे, कारण की कसं होतं, कधी चालायचं आणि कधी थांबायचं। आंदोलनामध्ये थांबायची स्टेप ज्याला कळली त्याचं आंदोलन सक्षम होतं साहेब। तर जरंगे पाटलांनी खूप छान असं नियोजन करून 2 जानेवारी ही वेळ त्यांना दिलेली आहे। त्यांनी शब्द दिलेला आहे, त्याच्यामध्ये 4 मंत्री पण होते शिष्टमंडळामध्ये, बच्चू कडू पण होते। या सर्वांनी जरंगे पाटलांनी सांगितलं की 2 महिन्याच्या दरम्यान 2 जानेवारीपर्यंत आम्ही तुम्हाला आरक्षण मिळवून देऊ। पण जरंगे पाटील थांबत नव्हते, कारण की जरंगे पाटला पुढे सकल मराठा समाज आणि महाराष्ट्र राज्यातील सकल मराठा समाज नजरेसमोर होता। तरी मधल्या काळामध्ये काही कारणास्तव लाठीचार्ज झाला, कधी बस आंदोलन झालं, त्यामध्ये मराठा बांधवावर गुन्हे दाखल झाले होते। त्या गुन्ह्याचं काय करायचं, कारण की बघा 9 दिवस उपाशी असताना सुद्धा एक राजा माझ्या मराठी समाजाचे गुन्हे दाखल झाले, त्याचं काय करायचं विचारणार हा जरंगे पाटील साहेब। त्याच्यावर त्या SP तिथे हजर होते साहेब। त्यांनी सांगितलं जालना तालुक्यातील जे गुन्हे झालेले आहेत ते 15 दिवसात आम्ही मागे घेऊ। त्यानंतर जे काही महाराष्ट्रात जिथे गुन्हे दाखल झाले असतील आपल्या सकल मराठा समाजावर ते 1 महिन्याच्या आतमध्ये मागे घेतले जाणार आहेत। त्यामुळे काही गोष्टी पॉझिटिव्ह वाटल्या। त्यामुळे जरंगे साहेबांनी त्यांना 2 महिन्याचा कालावधी दिला, पण कालावधी देत असताना नुसता कालावधी देऊन थांबले नाही, तर अल्टिमेटम पण दिलाय। आणि तो अल्टिमेटम असा आहे, 2 जानेवारीपर्यंत सकल मराठा समाजाला महाराष्ट्रातील कुंडी प्रमाणपत्र जर भेटलं नाही तर जी आपल्या महाराष्ट्राची नाडी आहे, जो आत्मा आहे, ती आहे मुंबई। तिथं 2 तारखेपर्यंत आम्ही वाट बघू। 2 तारखेनंतर 5 कोटी समाज हा मुंबईमध्ये दाखल होईल असं अल्टिमेटम दिलेलं आहे। सरकार हतबल झालं होतं या छोट्याशा गोष्टीने, पण जेव्हा 5 कोटी समाज मुंबईमध्ये जाईल तेव्हा सरकार पूर्ण हतबल होणार आहे। तर आपण छत्रपती शिवाजींच्या चरणी प्रार्थना करू त्या सरकारला चांगली जागे आणि त्यांनी 2 तारखेपर्यंत सकल मराठा समाजाला
आरक्षण देऊ इथपर्यंत झालेली ती चर्चा. त्यामुळे आपण आता हे जे आपल्या साखळीपर्यंत चाललं होतं ते आपण स्थगित करत आहोत. आपण 2 तारखेची वाट बघणार आहोत. 2 तारखेला परत आपण सकल मराठा समाज एकत्र येऊन पुढली जी नियोजन असेल ते जरांगे पाटील आपल्याला सांगतील. आणि एक महत्वाची गोष्ट सांगायचं झालं, जेवढं आरक्षण आपल्याला महत्वाचं आहे तेवढंच आपल्या जरांगे पाटील सुद्धा आपल्याला महत्वाचे आहे. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक म्हण म्हणली जाते, गड आला पण सिंह गेला. तसं होता कामा नये. त्याच्यामुळं गडही वाचला आणि सिंहही वाचला. या गोष्टीची आपण जरांगे पाटलांनी जी पुनरावृत्ती केली, कारण की अजूनही आपण ताणत राहिलो असतो. काही आपल्याला काही बांधव मिळतील, आपले छोटे बांधव मिळतील का बाबा अजून आरक्षण भेटलं नाही काय, पण नाही, आपल्याला गडही जिवंत ठेवायचं आहे आणि राजाही जिवंत ठेवायचा आहे. त्यासाठी जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतलाय तो खूप अतिउत्तम घेतलाय. कारण की 2 पावलं पाठीमागे आल्याशिवाय जे घेता येत नाही ही वाघाची म्हण आहे. त्यानुसार जरांगे पाटलांचे नियोजन केलं, ते खूप छान केलं. जरांगे पाटील रात्री गॅलेक्सी रुग्णालयात छत्रपती संभाजी नगरमध्ये गॅलेक्सी रुग्णालयामध्ये ऍडमिट केलेलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते थोड्या दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्राचा परत दौरा करणार आहेत. ते एका तालुक्यानंतर कोपरा सभा घेणार आहेत. त्याच्यामुळे ही जी धग आहे सरकारला दाखवण्याची ती चालूच राहणार आहे. त्यामुळे जे झालं त्यासाठी तुम्हाला मी सर्व नियोजन सांगितलं की आता आपण इथं स्थगित करत आहोत. पण दरम्यानच्या काळामध्ये सकल मराठा समाजाने एकत्र येऊन आपल्याला खूप मोठं सहकार्य केलं. कारण की नेटवर्क असल्याशिवाय किंवा युनिटी असल्याशिवाय काही होत नाही. तर सकल मराठा समाजाचं जे आंदोलन आपल्या इथं उभं झालं त्यासाठी खूप आपल्या मराठा बांधवांनी सहकार्य केलं. म्हणजे आर्थिक असेल, कुणी वेळ दिला, कुणी काय केलं, त्यामध्ये सुकाळे यांनी